नमस्कार, तिखट पाहुणच्या रेसिपीज मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत. उन्हाळा लागला की दूध फाटणं किंवा नासणं ही क्रिया महिन्यातून एकदा तरी प्रत्येकाच्या घरी घडतेच. तर माझ्यासोबतही असंच झालं. तर इथे तुम्ही बघाल तर हे दूध इथे नासलेलं म्हणजेच फाटलेलं आहे. तर याचं टेक्स्चर तुम्ही बघू शकाल कसं झालेलं आहे. तर काल माझ्याकडून रात्री दूध हे फ्रीज मध्ये ठेवायचं राहिलं तर हे संपूर्ण 1 लिटर दूध होतं. त्यातून मी अर्धा लिटर हे वापरलेलं. उरलेलं दूध मी फ्रीज मध्ये ठेवायची विसरली आणि हे सकाळी तापवल्यानंतर असं तयार झालेलं आहे. तर हे दूध फेकून न देता वाया न घालवता ह्याच दुधापासून आपण मस्त असा मिठाईच्या दुकानात मिळणारा एक महागडा पदार्थ बनवणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. खूप सोपी पद्धत आहे. तर या नासलेल्या दुधापासून तयार होणारी मिठाई तुम्हाला खूपच आवडेल याची मला खात्री आहे. आणि तुम्हाला माझी आजची ही रेसिपी आवडली तर नक्की रेसिपीला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करा. म्हणजेच असेच नवनवीन रेसिपीज तुम्हाला आपल्या तिखट पाहुणच्या रेसिपीज या चॅनलवर बघायला मिळेल. चला तर मग सुरुवात करूया. तर बघा इथे मी हे नासलेलं सर्व दूध चाळणीत गाळून घेतलं. म्हणजेच पाणी वेगळं होऊन हा घट्ट भाग आपल्याला मिळेल आणि हा घट्ट भागच आपल्याला मिठाईसाठी हवा आहे. तर पातेल्यामध्ये जे राहिलेलं पाणी आहे ते फेकून न देता तुम्ही कढी बनवण्यासाठी वापरू शकता. तर हे आपण असंच चाळणीत 10 ते 15 मिनिटांसाठी ठेवून देऊ. म्हणजे यात जर थोडं काही पाणी शिल्लक असेल तर ते निथळेल. तर 10 मिनिटांनी तुम्ही बघू शकाल यात शिल्लक असलेलं पाणी हे निथळलेलं आहे. तर या शिल्लक भागाला आपण पनीर सुद्धा म्हणू शकतो. फक्त पनीर घट्टसर असते. तर हे कपड्यात जर बांधून ठेवलं असतं तर पनीरच तयार झालं असतं. परंतु पनीर सारखं हे घट्ट करायचं नाही. यात थोडंसं मॉइश्चर हे राहिलं पाहिजे. म्हणूनच हे असं चाळणीतच गाळायचं. तर आता काय करायचं, गॅसवर एक पॅन किंवा कढई गरम करत ठेवायची आणि त्यामध्ये हे पनीर घालायचं. तर याला मी पनीरच म्हणते किंवा आपण याला छेना म्हणू शकतो. तर मध्यम आचेवर हे पनीर 2 ते 3 मिनिटं परतून घ्यायचं. तर ही मिठाई बनवताना हे नासलेलं दूध हे फ्रेशच असावं. म्हणजे दूध नासलं की दिवसभरात तुम्ही हे बनवायला घ्यायचं. जर दुसऱ्या दिवशी कराल तर मग त्याला आंबट वास येण्याची शक्यता असते. त्यामुळे लगेच करायचं. तर बघा हे परतलं गेलं की असं पातळ होतं. आता यामध्ये आपल्याला दूध घालायचं. तर साधारणपणे अर्धा वाटी इतकं दूध यात घातलं. तर हे दूध नॉर्मल टेम्परेचरवरच आहे. तर दुधाचे प्रमाण अर्धा वाटीपेक्षा कमी किंवा जास्त झाले तरी चालेल. कारण दूध हे आपण यात आटवणारच आहोत. परंतु 1 वाटीपेक्षा जास्त दूध घालू नका. कारण दूध जर जास्त घातले तर दूध हे आटवण्यासाठी जास्त वेळ लागेल. म्हणून पाऊण वाटी किंवा अर्धा वाटीच घाला. तर दूध हे यात चांगलं एकजीव करून घेऊ. म्हणजेच मिक्स करून घेऊ. तर गॅसची फ्लेम ही मध्यमच ठेवायची. कुठेही मोठी करायची नाही. तर हे चांगलं मिक्स झालं की यामध्ये आवडीप्रमाणे साखर घालायची. तर यात मी 2 चमचे साखर घातली. आता साखर किती घालायची हे तुमच्या गोडीनुसार तुम्ही ठरवायचं आणि त्याप्रमाणे यात साखर घालायची. आणि जर तुम्हाला दूध वापरायचे नसेल तर तुम्ही यात 2 चमचे दूध पावडर घातली तरी चालेल. त्यानेही मस्त बर्फी किंवा कलाकंद तयार होतो. तर आता तुम्हाला समजलंच असेल की मी मिठाईच्या दुकानात मस्त दाणेदार चवीला अप्रतिम असा महागडा कलाकंद बनवते. तर यालाच तुम्ही मिल्क केक म्हणू शकता. अगदी तसाच बनतो आणि चवीला अप्रतिम लागतो. तर बघा हे चांगलं एकजीव झालेलं आहे आणि घट्ट सुद्धा होत आहे. तर बघा आपण यामध्ये दूध घातलं तरी सुद्धा हे मस्त असं दाणेदार दिसत आहे आणि अशीच बर्फी आपल्याला तयार करून घ्यायची आहे. तर जसं याला आपण परतत जाऊ तसं याचा मस्त असा खमंग वास यायला सुरुवात होते. तर दूध हे पूर्णपणे आटलं की यामध्ये आवडीनुसार ड्रायफ्रूट घालायचे. तर यात मी काजू आणि बदामचे काप घातले. तर माझ्याकडे पिस्ता नव्हता म्हणून मी नाही घातला. तुमच्याकडे असेल तर तुम्ही पिस्त्याचे काप हे आवर्जून घाला. कारण कलाकंदमध्ये जास्त करून पिस्ता हा वापरला जातो. तर आता बघा मध्यम आचेवर सुरुवातीपासून ते आतापर्यंत पूर्ण 20 मिनिटं झाली आणि कलर आणि टेक्स्चर बघा. तर जास्त डार्क रंग येईपर्यंत हे परतायचं नाही. हलकासा क्रीमिश किंवा पिवळसर गुलाबी रंग येईपर्यंत हे परतायचं. तर आता फ्लेवरसाठी यामध्ये पाव चमचा इतकी फ्रेश कुटलेली वेलची घातली आणि खूपही कोरडं मिश्रण करायचं नाही. तर थोडंसं मॉइश्चर आर्द्रता यात राहिली पाहिजे. जर मिश्रण जास्त कोरडं झालं तर बर्फी ही कडक बनेल.
कारण ही बर्फी आपण फ्रीजमध्ये सेट करण्यासाठी ठेवणार आहोत. तर बघा मी तुम्हाला जवळून दाखवते की हे टेक्स्चर आणि कसं मस्त असं दाणेदार दिसत आहे. तर यावरूनच तुम्हाला समजेल की तयार होणारी बर्फी किंवा कलाकंद हा किती छान होणार आहे. तर आता गॅस लगेच बंद करायचा आणि ही बर्फी किंवा कलाकंद सेट करण्यासाठी इथे मी एक डबा घेतलेला आहे. तर स्टीलचाच डबा वापरा कारण हे गरम असतं मिश्रण. तर बटर पेपर हा माझ्याकडे ऑलरेडी होता त्यामुळे मी तो लावला. जर नसेलच बटर पेपर तर सरळ तूप, बटर किंवा तेलाने डबा ग्रीस करायचा, त्यात हे मिश्रण चांगलं एकसारखं असं सेट करून घ्यायचं. आता बर्फी म्हटलं तर वरतून आवडीप्रमाणे ड्रायफ्रुट्स हे घालायचे. झाकण लावून डबा फ्रीजरमध्ये नाही तर फ्रीजमध्ये फक्त 10 ते 15 मिनिटांसाठीच ठेवायचा. जर बाहेर ठेवत असाल तर साधारणपणे अर्धा ते पाऊण तास ठेवू शकता. छान बर्फी सेट होते. तर बघा 15 मिनिटांनंतर डबा हा मी फ्रीज मधून बाहेर काढला. मस्त सेट झाले आणि हाताला सुद्धा हे मिश्रण चिटकत नाहीये. तर हा कलाकंद किंवा बर्फी प्लेटमध्ये घेऊ आणि बटर पेपर काढून याचे हव्या त्या आकारात पीसेस कट करून घेऊ. तर इथे मी असं चौकोनी आकारात कट करून घेते. तर इथे आपली मिल्क बर्फी किंवा कलाकंद म्हणू शकता, दोन्हींची चव सारखीच असते. यात आपण कुठलाही कलर ऍड केलेला नाही तरी सुद्धा जबरदस्त असा कलर आलेला आहे. एकदम मस्त अशी ही मिठाई तयार होते. जर या उन्हाळ्यात तुमच्या घरात दूध खराब झालं किंवा नसलं तर अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. सरळ ही मिठाई बनवायची. डायरेक्ट जर ही घरच्यांना न सांगता ही मिठाई खायला दिली तर त्यांना समजणार सुद्धा नाही की ही नासलेल्या दुधाची मिठाई आहे. मस्त दाणेदार बनते, तोंडात टाकताच विरघळते. तर नक्कीच बनवून बघा. तुमचा अभिप्राय कमेंटमध्ये नक्की कळवा. तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अजूनही आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.